तुमच्या गावात अजून ईव्ही चार्जिंग स्टेशन नाही, मग हीच तुमची करोडपती होण्याची संधी आहे। 2025 मध्ये सुरुवात केली तर पुढच्या 10 वर्षात तुम्ही राजा, कारण सरकार सुद्धा देतोय लाखोंची सबसिडी आणि रोजची कमाई हजारोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 2025 मधील जबरदस्त आणि फायद्याचा व्यवसाय ईव्ही चार्जिंग स्टेशन, जिथे कमी गुंतवणूक, सरकारी मदत आणि भविष्य अपार आहे। का करावा हा व्यवसाय? तर मित्रांनो, पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत। लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत। 2025 मध्ये गाड्यांची संख्या दुपटीने वाढते, पण चार्जिंग स्टेशन कमी आहेत। हीच आपली मोठी संधी आहे। व्यवसाय कसा सुरू करावा? 1. जागा निवडा, रस्ता लागणारा भाग, गॅरेज जवळ, बाजारपेठेत। 2. वीज कनेक्शन घ्या, 3 फेज कनेक्शन आवश्यक। 3. चार्जिंग मशीन खरेदी करा, फास्ट चार्जर किंवा स्लो चार्जर, डीसी एसी। 4. सॉफ्टवेअर व ॲप, ग्राहक ऑनलाईन पेमेंट करू शकतील यासाठी सिस्टीम लागते। खर्च आणि कमाई। सुरुवातीला खर्च 3 ते 5 लाखांपर्यंत, जागा असल्यास कमी। फास्ट चार्जर 0.5 LT। दररोज 15 ते 20 गाड्या चार्ज केल्यास दरमहा 40,000 रुपये ते लाख कमाई शक्य। सरकारची सबसिडी। केंद्र सरकारची FAME II योजना, महाराष्ट्र सरकारची पॉलिसी, स्थापनेसाठी 25% पर्यंत अनुदान। काही भागात सवलतीच्या वीज दराने वीज दिली जाते। लोन आणि मुद्रा योजनेतून कर्ज सहज मिळते। भविष्यातील संधी। पुढील 5 वर्षांत भारतात लाखो ईव्हीज वाढणार। स्टेशन सुरू केल्यावर ते स्वयंचलित उत्पन्न स्रोत बनू शकतो। किरकोळ व्यवसाय, कॅफे किंवा वॉशिंग सेंटर जोडल्यास अजून कमाई। तर मित्रांनो, आजच विचार करा, तुमच्याकडे जागा आहे का? थोडी गुंतवणूक आणि पुढे मोठा नफा। स्टेशन हा केवळ व्यवसाय नाही, तर भविष्याची दिशा आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मित्रा सबस्क्राइब